नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळानं याबाबत घोषणा केलेली आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं हा निकाल पाहता येणार आहे. निकाल mahasscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल तपासता येणार आहे. यावर्षी 12वी बोर्डाच्या परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेण्यात आल्या होत्या. त्यासाठीची प्रात्यक्षिक परीक्षा त्यापूर्वी 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 या दरम्यान घेण्यात आल्या होत्या. तर परीक्षेसाठी सुमारे 8.1 लाख विद्यार्थी, 6.9 लाख विद्यार्थिनी आणि 37 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. हेडलाइन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला. बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहे हैं. पहलगाम हल्ल्याप्रकरणी पाकवरील कारवाईबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य. भारताचा पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक. रामबनमधील बगलिहार धरणाचे सर्व दरवाजे बंद. चिनाब नदीचा प्रवाह घटल्यानं पाकिस्तानमध्ये पाणीबाणी. पंजाबमधील वायुदल आणि लष्करी छावण्यांची हेरगिरी करणारे ISIचे एजंट अटकेत. स्थानिक गँगस्टरच्या मदतीनं संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होते. महायुतीमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीतील वादाचा नवा अंक. महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला अजित पवार गैरहजर, तर एनसीपीच्या कार्यक्रमाला देखील शिंदेंची दांडी. बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. दुपारी 1 नंतर ऑनलाईन पाहता येणार निकाल. आजपासून गोकुळच्या दूध दरातही वाढ. प्रति लिटर 2 रुपयांनी करण्यात आली वाढ. आणि राज्यात आज विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. विक्रोळीमध्ये बेस्ट बसने कारला मागून जोरदार धडक दिलेली आहे. या अपघातात कारमधील 2 प्रवासी किरकोळ जखमी झालेत, तर बेस्ट चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या अपघाताचा CCTV व्हिडिओ आता समोर आलाय. विक्रोळीमध्ये ही सगळी घटना घडली आहे. बेस्ट बसची कारला जोरदार धडक बसली आहे. आपण डॅशकॅम मधला हा व्हिडिओ बघतो.